MJ स्पोर्ट्स नाशिक जिल्ह्याचं एक वेगळं ब्रँड ज्या व्यक्तीने निर्माण केलं, मनोज जायभावे यांच्या MJ स्पोर्ट्सच्या ज्या कॅप आहेत, ज्या नव्या कॅप त्यांनी विकसित केल्यात, त्या नव्या कॅप्स आपल्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून इथे दिल्या जातील. आम्हाला सकाळच्या सत्रात त्यांनी त्या कॅप इथे वितरित केल्या, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच करता जे हरदेव स्पोर्ट्स यांच्याकडनं एक ट्रॅक पॅन्ट इथे पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. तर आर्या प्रीमियर लीग कमिटीकडनं एक टी शर्ट तुम्हाला मॅन ऑफ द मॅच म्हणून, म्हणजे ट्रॅक टी शर्ट कॅप त्यासोबत एक ट्रॉफी तुम्हाला मॅन ऑफ द मॅच म्हणून इथे दिली जाणार आहे. आर्या प्रीमियर लीग आहे, मग तिथे कमी कशाचीच नसेल. इथे प्रत्येक गोष्टीची योग्य ती काळजी घेतली जाते. वेळेचं बंधन असेल, 6 षटकं अर्धा तास. तुम्हाला 30 मिनिटाची वेळ ही 6 षटकाकरता दिली जाईल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय टेनिस बॉल क्रिकेटची आख्यायिका. या टेनिस बॉल क्रिकेटला 7 समुद्रापार किंवा या टेनिस बॉल क्रिकेटचं क्रेज संपूर्ण जगभरामध्ये ज्या खेळाडूकडे पाहिल्यानंतर वाढलं, सोलापूरच्या कुर्डुवाडीचा सुपरस्टार कृष्णा लक्ष्मण सातपुते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. आणि कृष्णाच्या साथीनं फलंदाज हर्षल पाटील जो गोलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतोय. हर्षल पाटील जो लोकल बॉय आहे, याच मैदानाचा खेळाडू आहे. गोलंदाजी करण्याकरता मॅन फ्रॉम बदलापूरचा सुपरस्टार, गतवर्षी मला वाटते मखमलाबादच्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज राहिला होता खेळाडू अराफ शेख, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. प्रत्येक दिवसाचा एक प्लेअर ऑफ द डे. सन्माननीय प्रसाद अण्णा गामणे आणि रुपेश दादा काकड उमेश दादा काकड इथे उपस्थित होत आहेत. या दोन्ही मान्यवरांचं आर्या प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अराब शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. हे बॅटल खूप रंगतदार असेल, जे पाहण्यालायक असेल, कारण अराब शेख त्याची एक वेगळी गुणवत्ता आहे. गोलंदाजीच्या भात्यामध्ये त्याचे वेगवेगळे पद्धतीचे चेंडू आहेत. जो अराफ या स्पर्धेमध्ये ही आयकॉन ॲज अ आयकॉन खेळण्याकरता बदलापूर म्हणजे ठाणे जिल्ह्यातनं तो इथपर्यंत आलाय. तर कृष्णा त्याची भ्रमंती तर संपूर्ण जगभरामध्ये रोज सुरू असते. त्या भ्रमंतीनं त्याला नाशिकपर्यंत येऊन पोहोचवलंय. रोहित दादा यांच्या टीममध्ये खेळण्याकरता सज्ज झालाय. पंचांकडनं ऑफिशियल इशारा आलाय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांमध्ये आर्या प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा, त्याला दिशा दिली जिथे बॉल चालला पॉइंटच्या जवळ, जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एकेरी धावेनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक धाव फलकाचा श्री गणेशा. पहिल्या चेंडूवर कृष्णा सातपुते जाऊन स्ट्रायकर एंड होता. एक सिंगल घेतली हर्षल पाटील, एक अप्रतिम खेळाडू, एक हरहुन्नरी खेळाडू. समज तर विकेटच्या मागे निफाड तालुक्याचं नाव ज्याने संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं असा हा खेळाडू समदतर, जो सध्या विकेटच्या मागे विकेट किपिंग करत असताना केंद्रबिंदू असतो क्रिकेटच्या मैदानाचा विकेट किपिंग, आणि तिथनं तो विकेट किपिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अराब शेख आपल्या षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला आहे, बॉल हवेमध्ये आहे, चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका, पहिला खेळाडू, पहिला फलंदाज तंबूच्या आसरना पडत असताना खेळाडू हर्षल पाटील त्याच्या पारीचा अंत झाला. अराब शेखला मिळालेली पहिली विकेट, आर्या प्रीमियर लीगची पहिली विकेट आली आहे. हर्षल पाटील बॅक टू द डगआउट. हॅलो, क्षेत्ररक्षण करणारी टीम एक गोष्टीचे लक्ष घ्या. समज 30 मिनिटं आहेत, 25 मिनिटात 5 षटकं पूर्ण करायची आहेत. जर 25 मिनिटात 5 षटकं पूर्ण झाली नाही तर शेवटच्या षटकाकरता खेळाडू बाउंड्री लाईनवरचा सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. आणि फिल्डिंग फलंदाजी करणारे संघ आपण ही गोष्ट न्यायची लक्षात घ्यायची. इथे टाइम आउट आहे.
तुमचा खेळाडू बाद झाल्यानंतर लगेच मैदानात आला नाही, एक विशिष्ट वेळ दिली जाईल, कारण इथे लेदर क्रिकेट नाही की तुम्हाला पॅड बांधायचे, हेल्मेट घालायचे, असं काही नाही. बॅट उचलून मैदानामध्ये यायचं. त्यामुळे जास्तीचा वेळ जर घालवला तर तुम्हालाही पेनल्टी दिली जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अरब शेख. इथे ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूवरची नजर नव्हती. टप्पा खाल्यानंतर गुडले स्पॉटवरनं चेंडू हलकासा कट झाला. खूप जास्त टर्न नव्हता किंवा खूप जास्त कट नव्हता. बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं. इम्रान गिल जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. अरब शेख फटका इथे उडवलाय, बॉल समोरच्या बाजूनं डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. चेंडू वाह, व्हॉट अ कॅच, सुपर मॅग्निफिसंट कॅच कंप्लीट हियर. दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळाला. सुपर कॅच इथे पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. बॉल खूप काळ हवेत राहिला होता. डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर व्हॉट अ रनिंग कॅच, व्हॉट अ रनिंग कॅच, सुपर दर्जेदार झेल. असं वाटलं होतं बॉल पहिल्या टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे जाईल की काय, मात्र त्याला तिथे जाऊ दिलं नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे एफर्ट. पहिले 2 झटके, 2 खेळाडू 0 या धावसंख्येवर बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. 1 धाव धावफलकावर आहे. मॅन फ्रॉम हर्सूल, तालिब मनियार. तालिब वणी ला बिलॉंग करतो. जो त्या क्षेत्रामध्ये होता त्यानं खूप चांगला हा झेल तिथे कंप्लीट केला. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर. टप्पा खाल्यानंतर कट झाला, बाहेरच्या बाजूने निघाला. दोन्ही कट करण्याची क्षमता आहे, म्हणून तर बदलापूरवरनं इथपर्यंत आराफ आलाय. आराफकडे हीच कुवत आहे, याच पद्धतीची क्षमता आहे. आराफला याच पद्धतीच्या खेळाकरता ओळखलं जातं. नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ॲज अ आयकॉन, जे सक्सेसफुल आयकॉन आहेत ना, त्यामध्ये तुम्ही अरब शेखचं नाव घेऊ शकता. अरब शेख एक सक्सेसफुल आयकॉन आहे. इथे जेव्हाही तो खेळण्याकरता येतो. आयडॉल खेळाडू तुम्हाला नगर जिल्हा आणि तिकडच्या परिसरातले पाहायला मिळतात. नाशिक जिल्ह्याचे स्टार कास्ट ती तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ऑल इंडिया आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. व्हॉट अ बॉल. इथे पुढे खेळवलं, पुढे एकदा खाली ठेवलं. बॉलला अलंग द कार्पेट खेळलं, एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं. कुणी नाही या नॉन स्ट्राईक एंडकडे ते पाहिलं आणि त्यानंतर 2 धावा ते घेण्याचा तिथे विचार केला. डेंजर एंडकडे कृष्णा धावत होता, मात्र तो कॉन्फिडंट होता की मी पोहोचेन तिथे. 2 धावा तिथे मिळाले. या 2 धावफलकामध्ये वाढ होती. या धावफलक 2 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 3 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 2 विकेट गेल्या, 3 धावा या धावफलकावर आहेत. 2 महत्वाच्या विकेट गेल्या. सुरुवातीला हर्षल पाटील आणि तदनंतर बाद झाला तो खेळाडू इम्रान गिल. असे 2 महत्वाचे खेळाडू तिथे झटपट बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी अप्रतिम गोलंदाजी आपल्याला अरब शेखची पाहायला मिळाली. मॅन फ्रॉम मालेगाव जावेद गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतो. जावेद बिल्डर या नावाने ओळखलं जातं. जावेद बिल्डर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरिंग चालू ना यार, म्हणते ऍड करा, म्हणते ना ऍड केला तिकडे दिसणार. जावेद बिल्डर येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. मालेगाव ला बिलॉंग करतो. मालेगाव तालुक्यातनं खूप सारे खेळाडूंची खाण आहे तिथे. नाशिक जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे मालेगाव. तिथनं हा जावेद बिल्डर या स्पर्धेकरता आर्या प्रीमियर लीग करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. समोर कृष्णा सातपुते स्ट्रायकर एंडकडे आहे. फुलटॉस होता, फटका हवेमध्ये आहे. झेल होईल का? क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे आणि तिथे अखेरच्या क्षणी झेल सुटलाय. जीवनदान कुणाला तर कृष्णाला मिळालंय.
समोर बॉल उडवण्याचा प्रयत्न केला, खूप काळ हवेमध्ये राहिला, थोडासा खाली लागला होता बॅटच्या, त्यामुळे जिथे खेळायचं होतं तिथे जाऊ शकला नाही. कारण बॅटमधनं जो आवाज आला होता ना तोही थोडासा मिस टायमिंगचाच होता, तेवढा प्रॉपर कनेक्शन नव्हतं. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट खेळणं गरजेचं आहे. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक इथे जाऊन पोहोचतोय ते एकंदर 5 या आकड्यावर, 4 या आकड्यावर सज्ज होईल पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साईडला चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावर, जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते 5 या आकड्यापर्यंत. 2 विकेटच्या पतनानंतर 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस चांगला बॉल पुढे खेळवला कृष्णा सातपुतेच्या विपक्षामध्ये. जावेद बिल्डरकडनं इथे एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ आयकॉन कृष्णा इथपर्यंत आलाय प्रवास करत. तोही आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचला आणि लगेचच तो स्पर्धेच्या माध्यमातून इथे जोडला जातोय. 3 मॅचेस लीग फॉर्मॅटमधल्या त्याला खेळायचे आहेत. वॉट अ शॉट, अप्पर कट, तिथे बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या दिशेनं, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. कृष्णा सातपुतेच्या बॅटमधनं आलेला हा दमदार आर्या प्रीमियर लीग चौकार 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 या आकड्यावर. चांगला फटका तिथे कृष्णाचा आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला स्वतःजवळ येऊ दिलं, त्यानंतर इनफिल्डच्या वरनं पॉईंटच्या डोक्यावरनं त्यानं हा फटका सजवला, चौकारामध्ये परावर्तित केला. जावेद बिल्डर षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात बॉल हवेमध्ये उडलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आहे खेळाडू. कृष्णाला इथे माघारी परतावं लागेल. मोठा झटका, मोठा हादरा रोहित ब्लास्टरला. कृष्णा सातपुते माघारी परतताना विकेटचं पतन, खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत काळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कुठल्या पट्ट्यामध्ये तो धावा बनवेल. कृष्णा बाद झाला, आयडॉल खेळाडू आहे. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं जावेद बिल्डर. इथे मात्र पुढे खेळवण्याचा प्रयत्न, फटका तिथे प्रॉपर मिडल झाला नाही. बॉल येऊन देहस्टीला स्पर्श करतोय. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची रणनीती आखली आहे. 2 षटकांचा खेळ, 4.50 ची सरासरी, 9 धावा धावफलकावर. सुरुवात जर आपण पाहिली तर तेवढी मोठी किंवा तेवढी आक्रमक आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. कृष्णा जो बाद झाला, एक चांगली बाउंड्री त्याच्याकडनं आली होती. तिथे ऑन साईडला खेचून मारण्याच्या नादात, वळवून मारण्याच्या नादात त्याच्या विकेटचं पतन झालं. समर रातर आणि त्याची एंटायर टीम, या टीमचा सरसेनापती आहे समर रातर, जो सध्या तुम्हाला फील्डचं सेटअप करत असताना पाहायला मिळतं. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर. अराफ शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवर. षटक क्रमांक वैयक्तिक कोट्यातलं 2रं आणि सांघिक 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर. बघूया कशा पद्धतीचा मारा इथे त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे करवू पाहतोय. स्क्वेअर लेग जो बॅकवर्ड मध्ये होता त्याला फ्रंट ऑफ द स्क्वेअर मध्ये आणलंय.
जो क्षेत्ररक्षक आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावर पाहत होतो त्याला फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि मिड विकेट च्या मधोमध घेतलं यावेळेस. यावेळेस मात्र फटका फसला. पुन्हा एकदा बॉल हवे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. वेगाने चेंडूच्या खाली कॅच नंबर 4 चौथा गडी तो तंबूच्या आसराला परतेल. आता मात्र पडझड ती थांबायचं नाव घेत नाही घेत एका पाठोपाठ एक खेळाडू तंबूच्या आसराला परतत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम रोहित ब्लास्टर जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाला. यावेळेस नाव काय याचं? अमोल घागरे जो आयडॉल आहे, जो आयडॉल खेळाडू, दोन्ही आयडॉल खेळाडू जे सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल या ओव्हरचा अराब शेख. आले आले रिव्हर्सचा अटेम्प्ट. बॉल हवेमध्ये राहिलाय मात्र इथे पंच कन्फर्म नाहीयेत. मला वाटते पायाला स्पर्श करून गेलाय. इथे पायाला लागलाय. दोन्ही पंच जे कन्फर्म आहेत. पायाला स्पर्श करताना समत तर तिथे कॉन्फिडंट होता मात्र पंचांनी नाकारलाय. दोन्ही पंच जे कॉन्फिडंट होते की बॉल बॅटचा स्पर्श न करता गेला. चांगली गोलंदाजी अराब शेख सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना याच गोलंदाजी करता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलंय. ऑफ्टॉमवरनं कट केलेला बॉल बाहेरच्या बाजूने काढला. फलंदाजाला पुन्हा एकदा एक्स्ट्रा एफर्ट लावायला भाग पाडला. चांगली गोलंदाजी करतोय अराफ. बदलापूर ते नाशिकचा प्रवास त्यानं का तय केला, इथे याचा ऐकून त्याला का बोलवलं गेलंय, का त्याच्यावर जास्तीत जास्त विश्वास नाशिक जिल्ह्याच्या लीगमध्ये ठेवला जातो, या सर्व प्रश्नांची उत्तरं या आपल्या षटकानं त्यानं दिली आहेत. कृष्णाच्या विपक्षामध्ये तिथे चांगली गोलंदाजी केली आणि तदनंतर विकेट सातत्याने घेतोय. निर्धाव चेंडू अराब शेखच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू, खांद्याचा चांगला वापर, गुडलेन स्पॉटच्या परिसराचा चांगला वापर, बाउन्स करत बॉलला विकेटच्या मागे घेऊन केला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडूला इथे हाताळलं. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोकावरनं डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं बॉल चाललाय. क्रिकेटच्या सौंदर्याला झळकवत सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. काय अप्रतिम फटका होता. ऑफस्टम्पच्या बाहेर जागा होती, त्या जागेचा वापर केला आणि चेंडूला योग्य ती जागा ती दाखवली. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये नेलं आणि तिथनं सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये परावर्तित केलं. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि चौकारानं वाढून जाऊन पोचते ती एकंदर 13 या आकड्यावर. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 3चा. धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अराबच्या विपक्षामध्ये हात कमी खोलले गेले मात्र इथनं पुढची येणारी 3 षटकं त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे हात खोलावे लागतील. 60 ही टोटल लीग फॉर्मॅटमध्ये केव्हाही योग्य मानली जाते. 60-65 तिथपर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा तुमच्याकडेही चांगला गोलंदाजीचा अटॅक, त्याबरोबर तुम्ही लढू शकता, संघर्ष करू शकता, विपक्षी टीमला वेटीज धरू शकता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाही आहे. मला वाटते कुठेतरी इथे जी हवा आहे ना ती हवा फलंदाजीच्या डोक्याशी खेळती असं म्हणावं लागेल. कारण हवेचा खूप मोठा नाही मात्र थोडासा जो वेग आहे तो स्क्वेअरलेगच्या दिशेने वाहताना पाहायला मिळतोय आणि त्याचाच कुठेतरी फायदा घेण्याचा प्रयत्न इथं फलंदाज करताना पाहायला मिळतात. सातत्यानं रिव्हर्स अटेम्प्ट होतोय. यावेळेस बॉल डॉट आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. विकेट आतापर्यंत मिळालेत एकंदर 4 आणि या 4 विकेट नंतर धावफलकावर 13 धावा आहेत.
ड्रिंक्स करता इंटरव्हल मैदानामध्ये होत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. येणारे जे बॉल आहेत 18, कसा खेळ असेल 18 बॉलचा आपण जरूर पाहणार आहोत. मात्र जोपर्यंत ड्रिंक्स मैदानामध्ये आहे, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, जाऊया डीजे कडे. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नाशिक जिल्ह्याची A1 स्पर्धा आर्या प्रीमियर लीग पर्व 3. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्ती. अखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलकावर धावसंख्या 13 आहे. थोडीशी स्ट्रगल वाली स्थिती आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना होतं क्रिकेट आहे, तिथे चढ उतार आहेत, प्रत्येकाच्या वाट्याला आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता बोलवले गेले गोलंदाज जावेद बिल्डर, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 टीम आजच्या दिवसात इन ऍक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यामधल्या 2 टीम, पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन हा संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम रोहित ब्लास्टर, रोहित दादा थोरात आणि ऑस्ट्रेलियनचे जे ओनर आहेत सन्माननीय फरहान शेख, या दोन्ही टीम इन ऍक्शन खेळताना तुम्ही पाहताय. चांगला बॉल थोडस पुढे खेळलं, फलंदाजाला बॅकफुटला ढकलायला भाग पाडलं आणि त्यामध्ये यश मिळालं. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल गागरे आणि अनिकेत काळे असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. तिथे बॉल वन बाउन्स ओव्हर द रोप, निघून जाईल सीमारेषा पार. चांगला फटका, चौकार, 4. एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला रेषा गाठली आणि त्यामुळे धावसंख्या ही फ्लाय झाली. 17ला 4 अशी स्थिती आहे. आज सूर्यनारायण ही लपंडाव खेळण्याच्या मूड मध्ये आहेत. सूर्यनारायणाचा लपंडाव सुरू आहे. ऑन साइडला चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तो बॉलच्या मागे येतोय, मात्र तो फक्त पाठलाग करत राहील. अगदी त्याच्या समोर बॉलला जे ध्येय गाठायचं होतं ते ध्येय त्यानं गाठलंय. निघून गेलाय तो सीमारेषेच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं चौकार, 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉडी लाईन वरचा बॉल होता, त्याचा योग्यतेने फायदा घेणं गरजेचं होतं आणि त्या बॉडी लाईनच्या बॉलला अगदी योग्य तऱ्हेनं चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. सुरुवातीला काही स्ट्रोक फसले आणि त्यामुळे विकेट्स आल्या, दडपण आला. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर जमिनीची खेळत बागडत चाललाय. जोपर्यंत फील्ड केलं तिथे डबल करता प्रयत्न आहे आणि 2 धावा सुरक्षिततेने घेतल्या गेल्या. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावफलक 4 या आकड्यानं पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते 23. जेही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानावर जे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं आर्या प्रीमियर लीगच्या संपूर्ण कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. यावेळेस मात्र खूप चांगला फटका इनफिल्डच्या वरनं सजवलाय. समोर बॉलचा पाठलाग करतोय, मात्र पोहोचणार नाही. बॉल त्याच्या पुढे निघून जाईल सीमारेषेच्या पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. या ओव्हरचा आलेला 3रा चौकार. या 3 बाउंड्रीजच्या मदतीनं धावफलकाला एक चांगला वळण मिळालंय. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 27 या आकड्यावर 4 विकेटच्या पतनानंतर. आता मात्र स्थिती आली आहे. जे धावफलक अगदी संकुचित आपल्याला वाटत होतं ते संकुचित धावफलकाला रौद्र रूप धारण करून देण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगले बॅटिंग सध्या करत असताना मैदानामध्ये अनिकेत काळे 6 बॉल मध्ये 14 वर बॅटिंग करतोय. या मॅच मधला एकमेव खेळाडू आहे जो दुहेरी फिगर मध्ये बॅटिंग करतोय. या इनिंग नंतर टॉस केला जाईल, या गोष्टीची दोन्ही संघ नोंद ठेवा. पुढचा बॉल
यावेळेस मात्र बॉलला उडवलंय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच केलंय ओव्हर द लॉंग ऑफ, बॉलला फेकून दिलं सीमा रेषा पार, षटकार. अलीम पठाण यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत काळे आणि अमोल गागरे असे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. तेजस नाना गामणे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. तेजस नाना गामणे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटका यावेळेस मात्र जमिनीलगत खेळलाय, रन्स मिळणं गरजेचं आहे. तुम्ही सिंगल डबल जरी घेतला ना तरी स्ट्राईक रोटेट होते, रन्स येत आहेत हे विपक्षी टीमला कुठेतरी तिथे त्याची जाणीव होते आणि मग तिथे काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये चुका होतात आणि मग तुम्हाला षटकार चौकार मिळतात. डॉट बॉल जर तुम्ही घालवता ना मग तुम्ही स्वतःवर प्रेशर क्रिएट करता. इथे सिंगल डबल्स घेणं अत्यावश्यक आहे आणि तेच करताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत. एकच्या मदतीनं धावफलक 34 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. यावेळेस बॉल थोडासा खाली राहिला, फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत विकेट किपरच्या हातामध्ये गेला. थोडासा खाली राहिला त्यामुळे तिथे खूप जास्त फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण एखादा बॉल बॅटमधनं निसटला तरी त्यानंतर त्या चेंडूला कव्हरअप करण्याची ताकद माझ्या मनगटामध्ये आहे हे स्वतःला ठाऊक आहे. बॅटिंग करताना अनिकेत काळेला 8 बॉल मध्ये 20 या धावसंख्येवर तो बॅटिंग करत असताना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथे मात्र कमी गतीने फिरवलेला बॉल त्याला उडवलाय, बॉल चाललाय पहिल्या टप्प्यानंतर मस्तकावर दस्तक देऊन सीमा रेषेच्या पार. इथे आलाय चौकार 4. गोलंदाज पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साइडला झुंकस मारण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर तिथे डबल मध्ये कन्वर्ट झालाय. 2 या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 2 न पुढे सरकते आणि दुहेरीने वाढताना जाऊन पोहोचते. 40 कम्स अप 40 धावा या धावफलकावर आहेत. षटक जर आपण पाहिलं तर 4.4 आतापर्यंत कंप्लीट झाले. मात्र इथे येणारे 8 बॉल आहेत, या 8 बॉल मध्ये सरासरीला वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथनं प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला ना तो 51 दाखवतोय. त्या प्रोजेक्टेड स्कोरला तुम्हाला 60 प्लस पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. आक्रमकता ती आता तुम्हाला दाखवावी लागेल. तुमच्यामधली दाहकता, तुमच्यामधलं जे सुप्त कलागुण आहेत त्यांना इथे प्रदर्शित करावं लागेल. चांगले फटके त्यांचा अवलंब करत धावसंख्येला मोठा करण्याचा प्रयत्न तुम्हाला या इनिंग मध्ये करावा लागेल. आपटून टाकलेला बॉल ऑन साइडला, फटका चांगलाय, बॉल चाललाय. मनोज नाना याच्या डोक्यावरनं जो सध्या मैदानाच्या बाहेर या क्रिकेटला एन्जॉय करतोय. सीमा रेषेच्या बाहेर षटकार 6. सज्ज होईल गोलंदाज. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटर बॉल मध्ये कनेक्शन नाही. या ओव्हर मध्ये चांगल्या रन्स आल्या. या ओव्हरचा विचार केला तर 13 धावा आल्या. त्यामुळे ओव्हर समाप्त झालं. एकंदर 5 ओव्हर नंतर धावफलकावर 46. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस करता
दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. या ओव्हर नंतर तुमच्यामध्ये टॉस केला जाईल. एमबी बॉईज आणि GS सुपर जायंट्स दोन्ही संघाचे कर्णधार रेडी राहायचे. लगेचच आपल्याला नाणेफेक करण्याकरता समालोचन कक्षाच्या दिशेने आगेकूच करायची आहे. आर्या प्रीमियर लीग जिथे कुठल्याच गोष्टीची उणीव तुम्हाला जाणवत नाही अशी नाशिक जिल्ह्याची सर्वोत्तम स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आहे. खूप दिवस सर्वच नाशिक जिल्ह्याचे क्रिकेटचे चाहते जे या स्पर्धेची वाट पाहत होते. यावेळेस काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं बघायला मिळेल यामध्ये शंका कोणाच्याही मनामध्ये नव्हती. आणि नवीन यावेळेस पाहायला मिळते पहिल्यांदा नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्टंप कॅमेरा आणि स्टंप माईकचा वापर 4-5 कॅमेऱ्यांसह ही स्पर्धा थेट प्रक्षेपण आणि तदनंतर या प्रेक्षकांकरता गॅलरी ते या स्पर्धेच्या निमित्ताने इथे बनवल्या जात आहेत. थोड्याच वेळात त्यांचे जे कटआउट आहेत तेही पाहायला मिळतील. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटर्सच्या नावानं हे सर्व स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतील. फिरकीचा गोलंदाज ज्याला शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं गेलंय महेश डावरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल शार्प टर्न. टप्पा खाल्यानंतर कट झाला बाहेरच्या बाजूने निघाला. फलंदाजाला तिथे अक्षरशः बीट करत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला. वळणारा बॉल विकेट किपर च्या हातामध्ये जाऊन विसावला आणि एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. महेश डावरे यावेळेस मात्र बॉलला उडवलंय फेकून दिलंय अगदी दूर सीमा रेषा पार. इथे आलाय आर्या प्रीमियर लीग दमदार षटकार 6. त्यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. बोथ टीम कॅप्टन्स या गोष्टीची नोंद ठेवा. टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला यावंच लागेल किंवा एक कॅप्टन असेल आणि दुसरा उपस्थित नसेल तर जो कॅप्टन उपस्थित आहे त्याला नाणेफेक विजेता म्हणून घोषित केलं जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा सर्वच संघ. इनिंग ब्रेक मध्ये जर कॅप्टन उपस्थित राहिले नाही तर मग जो कॅप्टन उपस्थित आहे त्याला नाणेफेक विजेता म्हणून घोषित केलं जाईल आणि त्या टीमला जे हवंय फलंदाजी किंवा गोलंदाजी ते स्वीकारू शकतात. चलेगा शाबाश. दो अच्छा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर 53 आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत रन्स आल्यात 7. मात्र येणाऱ्या 3 बॉल मध्ये तुम्हाला चांगल्या रन्स घ्याव्या लागतील. किमान 15 ही टीमची अपेक्षा आहे. म्हणजे इथनं 8 रन येणाऱ्या 3 बॉल मध्ये टीम विचार करते ज्यामुळे एक चांगली टोटल ती धावफलकावर उभी राहू शकते. 38 सर्कल मध्ये विकेटच्या मागे पाबंदी असं म्हणावं लागेल. 3 खेळाडू विकेटच्या मागे पाहायला मिळतात. यावेळेस जर आपण पाहिलं तर अतिरिक्त बाहेरच्या बाजूने निघालेला बॉल पंचाने त्याला वाईट म्हणून करार केलाय. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते. एकेरीने वाढताना धावसंख्येमध्ये वाढ होताना धावफलक जाऊन पुसते ते 54 या आकड्यावर. पूर्वार्धाचा खेळ अगदी योग्य तऱ्हेने घडला. सुरुवातीला रन्स आल्या नाही. मधल्या काळात कृष्णाकडे एक चौकार आला. मात्र त्यानंतर तारीफ करावी लागेल दोन्ही खेळाडूंची. आयडॉल खेळाडूंची त्यांनी पार्टनरशिप केली आहे. इथे लाजवाब स्ट्रोक. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये. 4च्या मदतीने धावसंख्या वाढताना 58. अनिकेत काळे या डावामधला सर्वात यशस्वी खेळाडू ज्यानं 13 चेंडू 36 धावसंख्येची एक अप्रतिम इनिंग आतापर्यंत साकारली आहे. या फटक्याच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. 58 धावा धावफलकावर. अजूनही जर आपण विचार केला तर या ओव्हर मधले 2 चेंडू शिल्लक आहेत. ऍज अ आयडॉल त्यांनीही दूरचा प्रवास तय केलाय आणि तो प्रवास करत असताना खूप चांगला खेळ इथे आल्यानंतर त्याने दाखवलाय. टीम करता जी गरज होती टीमच्या गरजेला अनिकेत धावून आलाय. इथे जर आपण पाहिला तर थोडस पुढनं बॉल विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न. रिव्ह्यू आहेत तुमच्याकडे. इथे बॅटिंग साइड रिव्ह्यू की अंपायर रिव्ह्यू आहे?
बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. वाईट करता रिव्ह्यू घेतला गेला. आमचे तिसरे पंच जे इथे निहाळत आहेत. इट्स अ वाईट. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय हा वाईट आहे. अतिरिक्त बाहेर टर्न होतोय. खूप जास्त टर्न झाला. खूप जास्त बाहेर निघाला. त्यामुळे वाईटचा इशारा आलाय. शाहरुख पठाण आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. आमचे सहकारी समालोचक आहेत. आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. त्यावेळेचा हा बॉल थोडस पुढे खेळला, खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 59 59 आहे. 60 प्लसचा आपण विचार करत होता. 59 पर्यंत रोहित ब्लास्टर हा संघ जाऊन पोहोचलाय. एक अच्छा शेवटचा बॉल जर मोठा फटका आला तर 65 ही लागून जाईल. वेल बॉल्ड यार. चांगला टर्न, शार्प टर्न. पुन्हा एकदा बॉलला बाहेरच्या बाजूने काढला. ओव्हर समाप्त झाली पूर्वार्धाचा. इथे पुन्हा एकदा बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. वाईट करता या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होणार. त्याचबरोबर प्रशांतजी गामणे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभहस्ते या सामन्याचा टॉस संपन्न होणार. एमबी बॉईज सुपर चला थोडंसं लवकर या आपण. प्रशांतजी गामणे सर आपण या आणि उमेशजी काकड विनंती आहे दोन्ही मान्यवरांना. दोन कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. आपलीच वाट आम्ही बघतोय. प्रशांतजी गामणे आणि उमेशजी काकड विनंती आहे आपण थोडंसं फास्ट या ठिकाणी प्रेझेंटेशन मध्ये यायचं. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे लगेच. फिल्डिंग करणारी टीम एका ओळीमध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं. इनिंग संपल्यानंतर बाहेर येत असताना एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये तुम्हाला बाहेर यायचं. टॉस बॉक्स मध्ये प्रशांतजी गामणे आपल्यासोबत जॉईन झाले. त्यांचं स्वागत. एका बाजूला कॅप्टन आहेत एमबी बॉईज आणि दुसऱ्या बाजूला GS सुपर जायंट्स. तर कॉल कुणाचा असेल? ओके डायरेक्ट उडवा. कॉइन स्पिन केला. एमबी बॉईजच्या पक्षामध्ये टॉस गेलेला आहे. आपल्यासोबत सिद्धार्थ लांडगे आहे. टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः काय करण्याचा निर्णय असेल? आम्ही 70 रनाचा अभिषेक म्हणजे फिल्डिंग करू आम्ही असं. पहिलीच मॅच स्पर्धेतली खेळतायत. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तर त्यामागचं प्रमुख कारण काय असू शकतं? टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करूयात. पहिलीच मॅच आहे. कारण तर काय एवढं रेअर नाही आहे, पण बॉडी वगैरे थोडंसं मोकळी वगैरे होईल
आणि विकेटचा अंदाज वगैरे पण घेता येईल त्या हिशोबाने आम्ही पहिले फिल्डिंग करू. टीमचे आयकॉन आयडॉल कोण असतील? सौरव बिराजदार आमचे संघाचे आयकॉन आहे आणि संघ मालक प्रशांत अण्णा गामणे. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपल्यासोबत GS सुपर जायंट्स टीमचे कॅप्टन देखील जॉईन झालेत. टॉस तुमच्या पक्षामध्ये पडलेला नाही आहे, तुमच्या विपरीत टॉस गेलाय. जर तुम्ही टॉस जिंकले असते तर तुमचा निर्णय काय असता? आता तर बॅटिंग करायची, पण तुम्ही काय निर्णय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंग केली असती. तुमच्या टीममध्ये आयकॉन आयडॉल कोण असतील आज? रणजित फराटे म्हणून आयकॉन आहे पुणेचे. आयडॉल हड्ड्या, अजून हड्ड्याचे, अजून दुसरं माहीत नाही त्याचं नाव मला काही. महेश चव्हाण. या क्रिकेटच्या स्पर्धेची किती वाट पाहिली? कारण तुम्ही एक लेजंड खेळाडू आहात. नाशिक जिल्ह्यामध्ये एक मोठी अग्रगण्य एक प्रख्यात स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण बघतो, तर किती वाट पाहिली, किती प्रतीक्षा होती या स्पर्धेची? सर पहिल्यांदाच टुर्नामेंट खेळत फायनल मारली होती रोहित ब्लास्टरमधून, म्हणून अपेक्षा तर भरपूर राहते की दरवेळेस आम्हीच फायनल मारली पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस बॉक्समधून अपडेट आहे. टॉस जिंकला MP बॉईज संघाने. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सन्माननीय निलेशजी नागरे साहेब देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित आहेत. निलेशजी नागरे साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. जाऊयात, सामना क्रमांक पहिला सुरू आहे. धावेंचा पाठलाग अगदी काही क्षणामध्ये सुरू होतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आर्या प्रीमियर लीग 2024. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. थँक्यू. हॅलो हॅलो, चेक. सर्वांचं आर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये मनापासून स्वागत. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर अनिकेत काळे यांना आमंत्रित करण्यात आले. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ, फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे शोएब पटेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर तालिब मणियार ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहतो. एका बाजूला स्टॅलियन आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये, त्यांच्या अगेन्स्ट रोहित ब्लास्टर्स. या दोन संघांमध्ये सुरू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. धावेंचा पाठलाग स्टॅलियन संघ करतोय. जिंकण्यासाठी निर्धारित 6 षटकांमध्ये 60 धावेंचं लक्ष हे त्यांच्या विरोधामध्ये उभं केलेलं आहे. हॅलो,
पुरुष एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला बघायला मिळतो. अनिकेत काळे ॲज अ आयडॉल म्हणून या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला शोएब पटेल यांना आपण बघतोय, कन्नड तालुक्यातील एक खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत काळे गंगापूर तालुक्यातील खेळाडू, कित्येक वेळा एकमेकांच्या सोबत खेळलेले खेळाडू आहेत. यावेळेचा बॉल इथे आपण जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं पिच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेनं गेलाय. रिव्ह्यूची मागणी देखील इथे करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत देखील या ठिकाणी घेण्यात आली आहे. बघा निर्णय काय असेल आपल्यापर्यंत. निर्णय अगदी काही क्षणातच पोहोचवला जाईल. तत्पूर्वी या स्पर्धेचे जे नियम आहेत ते देखील आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असेल. प्रत्येक सामना आपण जर पाहिला तर 6 षटकांचा असेल. यस, इट्स अ व्हाईट बॉल. इनिंग संपल्यानंतर व इनिंग चालू होताना खेळाडूंनी एका लाईनमध्ये एका ओळीमध्ये मैदानावरती येणं, इनिंग संपल्यानंतर एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर जाणं हे बंधनकारक आहे. सर्व संघांनी खेळाडूंनी वेळेवर उपस्थित राहायचं. हा देखील एक महत्वाचा नियम या स्पर्धेमध्ये, कारण वेळ महत्वाची. हो, चांगला बॉल. इथे पहिल्या षटकामध्ये अनिकेत काळेचं कौतुक करावं लागेल, कारण शोएब पटेल सारख्या फलंदाजाला थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याने केला सातत्यानं, आणि त्या चेंडूवर तो बीट होताना पाहायला मिळालेला आहे. कृष्णा सातपुते यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात, 60 धावा रोखायच्यात, आणि त्या 60 धावा रोखत असताना स्वप्नवत सुरुवात आपण मैदानावरती बघू शकता. अनिकेत काळे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फटका, मिस टाइम फटका आहे, आणि मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. तो चूक करणार नाही. विकेट मिळते. पहिला धक्का, पहिला फलंदाज शोएब पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. शानदार भेट. आयकॉन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूरचा सुपरस्टार स्टॅलियन संघाचा आयकॉन आपण मैदानावरती बघणार आहोत. शोएब पटेल बाद झालेत, कारण एक स्ट्रॅटर्जी पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला अनिकेत काळेच्या माध्यमातून बघायला मिळाली. अनिकेत काळेनं शोएब पटेलच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर एका रणनीतीचा वापर केला, आणि त्यामध्ये यश देखील त्याला मिळालं. निर्धाव चेंडूचा जो दबाव होता तो विकेटमध्ये त्याचं रूपांतर झालं, आणि पहिला धक्का स्टॅलियन संघाला बसलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूवर या सामन्याची फार मोठी जबाबदारी, तो म्हणजे संघाचा आयकॉन अरब शेख आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला अनिकेत काळे यांना आपण पाहतोय. गंगापूर तालुक्यातील एक खेळाडू आहेत. सातत्यानं लेदर बॉल क्रिकेट देखील खेळताना आम्ही अनिकेत काळे यांना पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली एक वेगळी छाप या खेळाडूने सोडली आहे, आणि आज आर्या प्रीमियर लीग मध्ये देखील कमालीची गोलंदाजी करतो. त्यावेळेचा बॉल ड्रायव्हिंग लेंथ विरुद्ध कव्हरच्या दिशेने ढकलला. तिथे क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर चेंडूवरती आले, जरूर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं रूपांतर 2 मध्ये झालं, आणि ऑफ द मार्क खातं उघडलं इथे अरब शेख यांनी आर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये, आणि या मॅच मध्ये देखील अरब शेख खातं उघडताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावसंख्या, एकूण धावफलक जर आपण बघितलं तर 3 आकड्यावरती जाते. एक फलंदाज बाद आहे. पहिली विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजी करणारा संघ थोडंसं कमबॅक या मॅच मध्ये करेल, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील मार्ग काढावा लागेल या मॅच मध्ये. हो, रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु इथे यश मिळालेलं नाहीये. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. पहिलं षटक संपलं, आणि पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या, एक फलंदाज शोएब पटेलच्या रूपामध्ये बाद आहे, आणि धावसंख्या आहे 3. अजूनही जिंकण्यासाठी शेवटचे चेंडू शिल्लक राहिले. 30 आणि 57 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. जवळपास 11च्या सरासरीनं प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या. रिक्वायर्ड रन रेट 11च्या जवळपास गेलेला आहे. या मैदानावरती या धावा होतात देखील, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत, मेहनत करावी लागणार आहे, संघर्ष मैदानावर करावा लागणार आहे. आणि क्रिकेटचं हे मैदान आहे. क्रिकेटच्या या मैदानावर सातत्यानं संघर्ष आपल्याला बघायला मिळतो, आणि या स्पर्धेमध्ये काही महत्त्वाचे नियम आहेत. आज पहिला दिवस आहे, पहिली मॅच सुरू आहे, त्यामुळे नियम स्पर्धेचे पोहोचवणं देखील गरजेचं आहे. त्यामध्ये एका इनिंगचा खेळ संपवण्यासाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेली आहे. 25 मिनिटांच्या
आतमध्ये तुम्हाला 5 ओव्हर पूर्ण करायच्या 6वं षटक हे तुमचं 25 मिनिटं झाल्यानंतर सुरू झालं पाहिजे. हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबरीने इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईलच. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन जे आहेत नेक्स्ट मॅचचे ते देखील आमच्यासोबत लगेच जॉईन होत चला, जेणेकरून तिथे देखील आपला वेळ वाचेल. इनिंग संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येत असताना, मैदानाच्या बाहेर जात असताना एका ओळीमध्ये तुम्हाला जायचंय. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 ओव्हर जे आहेत ते आयकॉन आयडॉल टाकतील आणि 3 ओव्हर जे आहेत ते लोकल खेळाडू टाकतील. हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि दुसरं षटक मैदानावर टाकलं जाते. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज येत आहेत धनाजी महाले, यांना आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत. धनाजी महाले यांच्यासाठी पारितोषिक होते. दिवसभरामध्ये त्यांनी जर मेडन ओव्हर टाकली तर अनिलजी पाटोळे यांच्या वतीने 21,000 रुपयांचं प्राइज असेल. ओहो, स्विच हिट केला इथे. ताली पनियार यांच्या बॅट मधून बॉल बॅकवर्ड पॉइंटला जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक तगडा आणि दमदार स्ट्रोक पाहायला मिळणार आहे. षटकार. ताली पनियार आपल्याला पाहायला मिळतात. वणी या गावाला बिलॉंग करतात आणि हा त्यांचा ट्रेडमार्क फटका आहे, कारण सातत्याने मी त्यांना अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं. खूप चांगला खेळ करताना आपण ताली पनियार यांना पाहिलेला आहे. स्विचिटचा एक त्यांचा ट्रेडमार्क फटका आहे आणि तो दाखवला देखील. आणि धनाजी महाले यांचं भव्य स्वागत देखील त्यानं केलं. फुलर लेनचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय. बॉल वेगात ट्रॅव्हल करतोय, कूच करतोय सीमारेषेच्या दिशेने आणि जाईल सीमारेषा पार. षटकारा पाठोपाठ एक शानदार बहारदार चौकार. त्याचबरोबर आपण या स्पर्धेचे जे नियम आहेत यावेळेस पुढच्या एकदा स्विच हिट केला जाईल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि तिथे षटकार बघायला मिळतोय. या स्पर्धेचे नियम आम्ही तुमच्यापर्यंत अगोदरच पोहोचवलेले आहेत. ही आयोजक कमिटीची सूचना आहे आणि वेळ आपला जास्त जाणार नाही याची नोंद घ्यायची. मॅच सुरू करा. चला मॅच सुरू करा विनंती असेल. सामन्याला आपण करतोय सुरुवात. गोलंदाजी करण्यासाठी धनाजी महाले सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला तालिब मणियार यांना आपण बघू शकता. 60 धाब्यांचं लक्ष आहे.
आता धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 आहे आणि आता 44 धाव्यांची गरज असेल, कारण 3 पॅनल्टीच्या धावा ऍड केल्यानंतर टोटल झाली आहे 63. टार्गेट असेल 63 धाव्यांचं. बॉल तयार. सामन्याला सुरुवात. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेचा बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केलाय. डाव्याष्टीच्या बाहेरचा बॉल होता, परंतु तिथे आपण जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या निर्णयाची देखील आहे प्रतीक्षा. आपल्याला डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. मला वाटतं रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आली आहे व्हाईट बॉलसाठी. आर्या प्रीमियर लीग आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवतोय. कैलासवासी भास्कर अण्णा दत्तात्रय गावणे यांच्या स्मरणार्थ सातत्यानं या क्रीडा स्पर्धेचा आनंद आस्वाद आपण सर्वजण याच मैदानावरती घेत आलोय. आज जर तुम्ही पाहिलं तर तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि तिसऱ्या पर्वातला दिवस क्रमांक पहिला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. यस, निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी निर्णय आलाय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 19. एक फलंदाज बाद आहे. शेवटचे 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. तालिम मनियार 4 चेंडू आणि 16 या धावसंख्येवरती नाबाद आहे. अरफ शेख 2 चेंडू खेळले, 2 धावा त्यांनी बनवल्यात. तर धनाजी माहले यांच्या विपक्षामध्ये या ओव्हरमध्ये थोडासा हल्ला करण्यात आलाय, परंतु कमबॅक करावं लागेल. इथून पुढे पाहूया धनाजी माहले कशा पद्धतीने कामगिरी करतायत, कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत ते बघणं देखील निर्णायक ठरेल. हो, स्विच हिटचा फटका खेळायला. यावेळेस डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एकच सिंगल तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आज आर्या प्रीमियर लीगचा पहिला दिवस. आर्या प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यासाठी आज टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर कृष्णा लक्ष्मण सातपुते यांची देखील उपस्थिती आपल्याला आज आर्या प्रीमियर लीगच्या पहिल्याच दिवसामध्ये आणि पहिल्याच मॅच मध्ये आपल्या सर्वांना नक्कीच बघायला मिळते. यष्टांच्या पाठीमागे आपण कृष्णा सातपुते यांना पाहू शकता. फलकावर 20. एक फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. गोलंदाजी करण्यासाठी धनाजी माहले सज्ज होत आहेत. त्यावेळेचा बॉल गोलंदाजच्या वेगाचा उपयोग केला होता. लेटकटचा फटका आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये बॉलला अडवलंय. त्या दरम्यान फक्त एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 21. एक फलंदाज बाद. सर्व खेळाडू किंवा टीम लक्ष द्या. तुमच्या जे संघ मालक आहेत आणि खेळाडू तुम्हीच एकत्र बसा. बाकीच्यांनी जिथनं उठा, म्हणजे हे प्रॉब्लेम होणारच नाही. संघ मालक आणि खेळाडू त्या व्यतिरिक्त कोणीही खेळाडू कक्षामध्ये बसू नका, म्हणजे हे प्रॉब्लेम्स जे होत आहेत ते प्रॉब्लेम होणार नाही. त्यामुळे बाकीच्या सर्वांनी तिथनं स्वतःहून उठून बाजूला या. फक्त संघ मालक आणि खेळाडू त्यांनीच बसायचंय. आपल्याकरता तिथे प्लेयर स्टँड बनवलेत. त्या प्लेयर स्टँड मध्ये बसा आणि प्लेयर स्टँड मध्ये बसून मॅचचा आनंद घ्या. ज्यांची मॅच सुरू आहे त्या संघातील खेळाडूच फक्त त्या पॅव्हिलियन मध्ये, त्या डगआउट मध्ये बसतील. त्याच्या व्यतिरिक्त कुणीही बसणार नाही. याची देखील ती जबाबदारी कॅप्टनची आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्या. गोलंदाजी करण्यासाठी आपण बघणार आहोत ओव्हर नंबर 3 इथे टाकलं जात आहे. कृष्णा मार्तंड यांना आपण बघणार आहोत. नाशिकचे आयकॉन आहेत. आर्या प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि त्याचा उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर हा पुरस्कार कृष्णा मार्तंड यांनी मिळवला होता. यस, तर या स्पर्धेचे काही महत्त्वाचे नियम आहेत. त्यामध्ये आयकॉन आणि आयडॉल मिळून
3 षटकं टाकतील आणि लोकल गोलंदाज जे आहेत 3 षटकं टाकतील. पॉवर प्लेची 1 ओव्हर जी आहे ती कंपल्सरी लोकल गोलंदाज या ठिकाणी टाकेल. फलंदाजी येत असताना ओपनिंगला एक आयकॉन आणि आयडॉल व लोकल बॅट्समन हा फलंदाजीसाठी येईल. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये हा नियम लागू असेल. आयकॉन किंवा आयडॉल बाद झाल्यानंतर आयडॉल बॅटिंगला येईल व लोकल प्लेअर बाद झाला तर लोकल बॅट्समन जो आहे तो फलंदाजी करण्यासाठी येईल. हा नियम फक्त पॉवर प्लेसाठी लागू राहील. गोलंदाजी करण्यासाठी कृष्णा मार्तंड यांना आपण बघतोय. APLच्या पहिल्या पर्वाचा बेस्ट बॉलर, आर्या प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार मिळवणारा हा खेळाडू आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 3 साठी त्याला आमंत्रित करण्यात आले. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली 21. शेवटचे 24 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 42 धावेंची आवश्यकता अजूनही स्टॅलियन संघाला आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते आणि बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट देखील मिळते आहे. अरब शेख यांना माघारी जावं लागतंय. कृष्णा मार्तंड पहिल्याच बॉलवर मिळवत आहेत मोठी विकेट. खूप चांगला बॉल आणि पहिला चेंडू जर तुम्ही पाहिला तर अरब शेख सारख्या फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे आणि आपण जर बघितलं ना तर सरप्राईज डिलिव्हरी, दहशत निर्माण करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजाची फलंदाजांवर दहशत काय असते त्या पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतं. अरब शेख यांना माघारी जावं लागतंय. नवीन फलंदाज एक अनुभवी खेळाडू मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघाचा संघनायक समद अत्तार यांना आपण बघणार आहोत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. फलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफूट वरती आहे जरूर, परंतु तालीम मन्यार अजूनही मैदानावरती उभे आहेत. ज्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत त्यांना साथ देणं अपेक्षित आहे. त्यांना कोण साथ देणार, तिथून पुढे या धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाणार ते देखील पाहणं फार निर्णायक आहे. परंतु कृष्णा मार्तंड सुरुवात चांगली करतायत. पहिल्याच बॉलवर एक महत्वाची विकेट ते मिळवून देत आहेत. समद अत्तार त्यांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतायत ते पाहणं गरजेचं आहे. याही वेळेस शॉर्ट बॉलचा वापर केला. पंचांनी नो बॉल चा कॉल इथे दिलेला आहे. 1 फॉर द ओव्हर पहिल्याच बॉलवर देण्यात आला होता आणि सेकंड बाउन्स इथे बघायला मिळाला. त्यामुळे पंचांनी नो बॉलची घोषणा देखील केली आहे. पुढचा चेंडू फ्री हिट इथे पाहायला मिळेल समद अत्तार यांच्यासाठी. हात खोलण्याची संधी पहिल्याच बॉलवर त्यांना मिळालेली आहे. लेटकटचा फटका इथे खेळला आहे. तिथे चांगली फिल्डिंग बघायला मिळते आहे. एकच धाव कंप्लीट होईल फ्री हिटच्या बॉलवर. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या झाली आहे 23 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण सर्वजण आहोत. येणारे 5 दिवस आपण सर्वजण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेणार आहोत. या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद आपण सर्वजण घेणार आहोत. येणारे 5 दिवस ही मेजवानी आहे आपल्या सर्वांसाठी. आज पहिला दिवस आहे. आज ऑल इंडियाचे 4 आयकॉन तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. उद्या देखील 4 ऑल इंडिया आयकॉन तुम्हाला खेळताना बघायला मिळतील. त्याचबरोबरीने ऑल इंडिया आयकॉन उद्या देखील 4 असतील आणि परवा देखील 4 नवीन आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळतील. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. लेटकटचा हा फटका खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप वरून चेंडूवरती येत आहेत. 2 धावा तिथे प्राप्त केल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना आपल्याला दिसेल. 25 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. 6 षटकांची लढत आहे. 6 षटकांच्या या लढतीमध्ये एक मोठं आव्हान देखील आपल्याला बघायला मिळते. पहिला सामना आहे स्पर्धेतला. विजय मिळवणं फार गरजेचं असतं, कारण स्पर्धेतला पहिला सामना आणि पहिला विजय मिळवल्यानंतर थोडंसं मनोबल उंचावतं, थोडंसं आत्मविश्वास उंचावतो आणि त्यानंतर संघ तितक्याच कॉन्फिडन्सने मैदानावरती खेळतो. याही वेळेस शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. बॅट टाकण्याचा प्रयत्न केला होता चेंडूवर, परंतु संपर्क होताना बघायला मिळालेला नाहीये. यष्टीरक्षकाच्या दिशेने अर्थात कृष्णा सातपुते यांच्या दिशेने बॉल निघून गेलाय. डॉट बॉलची घोषणा तिथे होताना आपल्याला बघायला मिळेल. तालिब मणियार स्ट्रायकिंग एंडवर आपण त्यांना पाहतोय. आज तालिब मणियार यांच्यावरती नजर असतील, कारण चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केली.
त्यावेळेचा बॉल फुलर लेंथवर मनगडाचा खूप चांगला वापर केलाय, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय. बॉल काऊ कॉर्नर रिजन मध्ये वेगात चाललाय, सीमा रेषेच्या पलीकडे आउटफील्ड वेगवान आहे. धावा मिळतील 4. आर्या प्रीमियर लीगचा एक बहारदार चौकार. चेंडू खराब नव्हता, चेंडू खूप चांगला होता. फुलर लेंथवर होता, पुढे होता, परंतु फटका त्यापेक्षाही सुंदर होता. फ्लिक ऑफ द रिस्ट करताना हा चौकार मिळतो. शॉटबॉलचा वापर केला, इथे देखील चांगला फटका तर खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक ताली मनियार साजी तिथे तैनात करण्यात आलेला आहे. एकच धाव या दरम्यान कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 30 धावा. 2 फलंदाज बाद आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असेल. प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक टीमला आम्ही विनंती करू, आपण वेळ वाचवत चला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या मात्र आतापर्यंत बनवली जाते 30 धावा. शेवटच्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूला रोहित ब्लास्टरचा संघ आपल्याला बघायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला स्टॅलियनची टीम आपण मैदानावरती बघणार आहोत. या स्पर्धेतला पहिला सामना ते खेळतायत. 2 फलंदाज करण्यासाठी ओव्हर नंबर 4 इथे आपण पाहतोय टाकलं जाते मैदानाच्या आतमध्ये, आणि 4थं षटक टाकण्याची जबाबदारी ही मात्र गोलंदाजाला दिली जाईल. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर कव्हर्सला केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते थोडंसं फंबल झालंय. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि खूप चांगलं कॉलिंग बघायला मिळालंय. थोडंसं फंबल और 2 रन मुकम्मल. तिथे 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात. याचं एक उत्तम उदाहरण आपण मैदानामध्ये पाहिलं. प्रत्येक धाव फार महत्वाची आहे आणि प्रत्येक धाव तुम्हाला वाचवणं देखील फार गरजेचं ठरेल. विलास सूर्यवंशी गोलंदाजी करतायत. ओव्हर नंबर 4 टाकण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे. पाहुयात. यावेळेस देखील पुढे टाकलाय. मनगडाचा खूप चांगला वापर केलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल. क्षेत्ररक्षक डीप वरून चेंडूवरती पोहोचतायत. अनिकेत काळे यांना तुम्ही पाहताय. पिकअप, गॅदर अँड थ्रो. तोपर्यंत एकच सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या झाली आहे 33 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान आहे स्टॅलियन संघाला.
कोण जिंकणार कोण होणार पराभूत या पहिल्या मॅच मध्ये ते बघणं देखील फार गरजेचं आहे. प्रेक्षकांची मोठी गर्दी पहिल्याच दिवसामध्ये आणि पहिल्याच मॅच साठी सर्वच प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. बॉलर लेंथ वरचा बॉल होता, भरपूर वेगात टाकला गेला आणि यष्टीरक्षक देखील तिथे कृष्णा सातपुते देखील चुकलेत आणि बॉल वेगात जाईल लॉंग स्टॉपला. 22चा हा चौकार मिळतोय. होता टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडूला मिळाली आणि ज्या वेळेस कृष्णा सातपुतेच्या हाताला बॉल लागून गेला त्यानंतर त्याची जी रिॲक्शन आहे ती सांगून जाते की या चेंडूला वेग किती होता. 22चा चौकार मिळाला. हो यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघालाय. या अगोदरचा चेंडू जितका वेगवान होता तितका वेगवान हा चेंडू नव्हता. इथे थोडंसं व्हेरिएशन केलंय गोलंदाजीमध्ये, हे दाखवणं फार गरजेचं असेल मैदानाच्या आत. गोलंदाजांना देखील इथे हा सामना आपल्या बाजूने जर झुकवायचा असेल तर व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये दाखवणं फार गरजेचं आहे. अचूकता दाखवावी लागेल, खांद्यावर खूप चांगला कंट्रोल इथे पाहणं दाखवावा लागेल गोलंदाजांना देखील. यावेळेचा चेंडू धावेष्टीच्या बाहेर असेल. व्हाईट बॉलचा कॉल इथे येतोय. एक अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाईल. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला दिसेल. धावसंख्या 38 रन. यानंतर एमबी बॉईज या संघाने टॉस जिंकलेला आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅच संपल्याबरोबर एका ओळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. शॉर्टबॉलचा वापर केला, अप्पर कट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग, चांगला कॅच. समद अत्तारची विकेट तिथे येते. ब्रिलियंट कॉट. धक्का क्रमांक 3. फलंदाज समद अत्तार बाद. देखील मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी तुम्हाला काही वेळ दिलेला आहे, काही सेकंदाचा वेळ आहे. त्या वेळेतच मैदानामध्ये नवीन फलंदाज येणं बंधनकारक आहे, नाहीतर तुमचा अँजेलो मॅथ्यूज होईल याची देखील नोंद घ्यायची आपण. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. आकाश ससाणे यांना आपण बघू शकता. आता 2 वणीचे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आकाश ससाणे, दुसऱ्या बाजूला तालिब मनियार. मला वाटतं एकाच गाडीवर आले असतील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. तर आज संघाला विजयापर्यंत कशा पद्धतीने घेऊन जातील ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी अतिशय बहारदार, अतिशय धारदार आणि अतिशय जबरदस्त गोलंदाजी होताना पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर विलास सूर्यवंशी यांना आपण पाहतो. या अगोदर कृष्णा मार्तंड यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या झाली आहे एकूण 38 धावा. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावेंची आवश्यकता आहे. हो यावेळीचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकवर्ड स्कोअरच्या दिशेने बॉल जातो, तिथे आहे क्षेत्ररक्षक. एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. थ्रो थोडासा खराब होता परंतु बॅकअप चांगला आहे. एकच सिंगल मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 39. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि धावा पाहिजेत 24 धावा. 12 बॉल 24 रन असं विजयाचं समीकरण. आर्या प्रीमियर लीग 2024 आपण सर्वजण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आपण सर्वजण बघतोय, सन्माननीय विशालजी पट्टेबहादूर, सन्माननीय स्वप्नीलजी गामणे आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत प्रत्येक वर्षी पोहोचवतात. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 24 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज कृष्णा मार्तंड यांना पुनश्च एकदा आमंत्रित करण्यात आले. पहिलं षटक अतिशय यशस्वीरित्या हाताळलं होतं. पुनश्च एकदा त्यांच्या खांद्यावरती विश्वास दाखवला. ओव्हर नंबर 2 वैयक्तिक ते टाकतायत आणि संघाच्या वतीनं 5वं षटक मैदानावरती टाकलं जातं. 12 चेंडू आणि 24 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत.
हे षटक फार निर्णायक ठरेल, कारण या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत, या ओव्हरमध्ये किती धावा गोलंदाज खर्च करतायत, ते या सामन्याचं चित्र जरूर ठरवणार आहे. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आकाश ससाने स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला तालिब मणियार नाबाद 27 धावेंवर फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतील. कृष्णा मार्तंड तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळेस डेड बॉलची घोषणा केली जाईल, कारण रनअप मध्ये थोडासा बिघाड झालाय. दबाव प्रत्येकावर आहे, दबाव फलंदाजांवर आहे, दबाव गोलंदाजांवर आहे, दबाव मैदानाच्या आतमधल्या प्रत्येक खेळाडूवर आहे, दबाव डगआउट मध्ये बसलेल्या प्रत्येक चाहत्यावर दबाव आहे. कारण पहिला सामना या स्पर्धेतला ही मानाची स्पर्धा, ही प्रतिष्ठेची स्पर्धा. ही स्पर्धा फक्त स्पर्धा नाहीये, तर ही स्पर्धा एक भावना आहे. ओहो, यावेळेसचा बॉल बॅटचा एज घेत यष्टीरक्षक कृष्णा सातपुते यांच्या हातामध्ये जाऊन अलगद विसावलाय. आकाश ससाने स्वस्तात माघारी जात आहेत. अजून एक विकेट, फलंदाज बाद. गणेश कडाळे मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला थोडस लवकर या, खूप वेळ खर्च होतो या पहिल्या मॅच साठी. एका इनिंग साठी आपण निर्धारित वेळ दिलेला आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेतले जे नियम आहेत ते फॉलो करायचे, ही महत्वाची सूचना आयोजक कमिटीच्या वतीनं सातत्यानं आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहे. कारण या अगोदर प्रत्येक टीमला माहिती आहे की या स्पर्धेतले नियम काय, प्रत्येक कॅप्टनला माहिती आहे या स्पर्धेतले नियम काय आहे. त्यामुळे ते फॉलो करा, जेणेकरून आपली स्पर्धा देखील यशस्वीतेकडे जाईल. त्याचबरोबरीने तुम्हाला देखील पॅनल्टी पासून मुकावं लागेल. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. सर्व क्षेत्रामध्ये नाशिक जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नाशिक जिल्हा कुठे मागे राहणार. आणि नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या वैभवामध्ये भर घालणारी ही आर्या प्रीमियर लीगची स्पर्धा देखील आहे. एक प्रख्यात, एक सुप्रसिद्ध क्रीडा स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आहे. फक्त नाशिक जिल्हा मर्यादित ही स्पर्धा आता राहिलेली नाही, तर ही स्पर्धा आता संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावरती घेतली आहे. आज पहिला दिवस, आज पहिल्या दिवसातील पहिला सामना देखील जर आपण पाहिला तर युट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत आज पहिल्या दिवसामध्ये. आल्याबरोबर गणेश यांच्या बॅट मधून बॉलला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवले. बॉल सीमारेषेच्या पार जाईल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आर्या प्रीमियर लीगचा एक सदाबहार षटकार. पाहायला मिळतोय गणेश कडाळेंच्या बॅट मधून निघालेला हा फटका. दिंडोरी तालुक्यातील हे सुद्धा एक खेळाडू आहेत. आपले सालवा बॅटने बॉलला खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव तिथे पूर्ण होणार आहे. आता दोन फलंदाज जे मैदानावर आहेत ना, या दोन्ही फलंदाजांनी सिद्ध केले की आमच्यामध्ये क्षमता आहे. या दोन्ही फलंदाजांनी सिद्ध केले की आम्ही मोठे फटके खेळू शकतो आणि इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता देखील आहे. त्यामुळे आता दबाव गोलंदाजी करणाऱ्या संघावरती देखील थोडासा वाढलाय. कारण तालिब मणियारला नॉन स्ट्राईक एंडवर ठेवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त गोलंदाजी करणाऱ्या संघाने केला होता, परंतु गणेश कडाळे आल्याबरोबर षटकार त्यांनी ठोकलाय आणि ते देखील मोठे फटके खेळू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. मॅचचं समीकरण आता बदललंय. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 46 झाल्यात. शेवटचे 9 चेंडू आता बाकी राहिलेत आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. बॉल हवेत खेळलाय. उंची जास्त आहे, लांबी मिळणार नाहीये. कृष्णा सातपुते चेंडूच्या खाली आहेत. झेल पकडला जाईल. फलंदाज तालिब मणियार यांचा देखील खेळ संपणार आहे. विकेटचं बटन तालिब मणियार. बिग विकेट गॉड बाद.
हॅलो. नवीन फलंदाज कामरान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण दोन्ही संघांचा विचार जर केला तर एका बाजूला रोहित ब्लास्टर संघ आहे तर दुसऱ्या बाजूला आपण स्टॅलियनचा संघ मैदानाच्या आतमध्ये बघतो आहे. एका बाजूला रोहित दादा थोरात यांची टीम जी फिल्डिंग करते आहे तर दुसऱ्या बाजूला फरहान शेख यांची टीम जी फलंदाजी करते जी धावेंचा पाठलाग करते आहे. अजूनही चेंडू शिल्लक राहिलेत मित्रांनो. 8 आणि धावा बनवायच्यात. 17 मॅच ऑन आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये परंतु मैदानावरती फलंदाजांना पॉझिटिव्ह इंटेंटनं खेळावं लागणार आहे. हो शॉर्ट बॉलचा वापर केला होता. पुल करण्याचा प्रयत्न संपर्क प्रॉपर होताना बघायला मिळालेला नाहीये. डॉट बॉल तिथे येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आहे. आपण जर पाहिलं तर शेवटचे आता 7 चेंडू बाकी राहिलेत. 17 धावांची आवश्यकता. वेळ देखील फिल्डिंग करणाऱ्या टीमची संपली आहे. इनिंग जेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला संपवायची होती त्यापेक्षा तुम्ही अधिकचा वेळ घेताय. त्यामुळे पुढच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर हा तुमचा इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची देखील आपण नोंद घ्या कॅप्टन. आणि आमच्या पंचांना देखील आम्ही विनंती करू. शेवटच्या आता चेंडू आहेत. 7 धावा बनवायच्या. 17 5 फलंदाज बाद आहेत. 46 धावा धावफलकावर आहे. हो यावेळेसचा बॉल देखील आपण जर पाहिलं तर शरीराच्या दिशेने येऊन आदळतोय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल आला. मॅचचं समीकरण बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि पाहिजेत 17 धावा. एक क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल कारण निर्धारित वेळ जो आम्ही दिलाय त्या वेळेमध्येच तुम्हाला इनिंगचा खेळ देखील संपवायचा आहे. अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आणि पहिल्याच मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे नियम डावलल्यामुळे दोन्ही संघांना पेनल्टीला सामोरं जावं लागलं. चला वेळ वाचवा आता. विनंती असेल स्पीडअप करावं लागेल मॅचला. आर्या प्रीमियर लीग आपण सर्वजण अनुभवतोय. आर्या प्रीमियर लीग मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण सर्वजण पाहतो. ज्या क्रीडा स्पर्धेची चर्चा सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होते आणि ज्या स्पर्धेची वाट ज्या स्पर्धेची प्रतीक्षा तुम्ही आम्ही सर्वजण करतो. आज आपल्या सर्वांच्या भेटीला ती स्पर्धा आली. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील पहिला सामना आपल्या सर्वांना बघायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आता बाकी राहिले. जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील. विलास सूर्यवंशी यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. तर मित्रांनो या रोहित ब्लास्टर संघाच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर एक आयडॉल आहेत अनिकेत काळे. त्यांनी फक्त 1 षटक टाकलं. इतर सर्व नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंनीच गोलंदाजी केली. गोलंदाजी खूप चांगली आहे रोहित ब्लास्टर संघाचा. आपण जर विचार केला तर या संघामध्ये अनिकेत काळे आयडॉल आहेत. अमोल घागरे यांना आपण पाहतो ते देखील अष्टपैलू खेळाडू आहेत. यावेळेस पहिलाच बॉल. भव्य स्वागत. आइए धनाजी महाले आपका स्वागत है हे सांगतायत गणेश कडाळे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एक दमदार स्ट्रोक षटकार. सूर्यवंशी होते आणि पहिल्याच बॉलवर त्यांच्या विरुद्ध एक मोठा फटका इथे केलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली आहे. शेवटच्या आता चेंडू शिल्लक राहिले 5 धावा बनवायच्यात 11. गणेश कडाळे यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत आणि ते सांगतायत की पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. मॅच अजून संपलेली नाहीये. 5 बॉल 11 रन. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर विलास सूर्यवंशी तयार होत आहेत. स्ट्रायकिंग एंडवर गणेश कडाळे आपल्याला पाहायला मिळतील. 5 बॉल 11 रन. त्यावेळेस मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक लॉंगनचा फार दूरवरती आहेत. बॉल वेगात जाईल सीमारेषेच्या पार. गणेश कडाळेचा षटकारा पाठोपाठ एक दिमागदार चौकार येतोय.
आणि जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. गणेश कडाळेसाठी एवढंच सांगेल, इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. प्रयत्न करणाऱ्यांनी जे सोडलं ते गणेश कडाळेच्या वाटेला आलं आणि त्यानं मात्र मैदानावरती जबरदस्त खेळ केलाय. चला थोडासा वेळ वाचवणं देखील गरजेचं. मॅच स्पीडअप करावी लागेल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 4 धावा पाहिजेत. 7. ओहो हो, परत एकदा बॉलला उडवलंय आणि खेळाडूला दर्शक बनवलंय. याही वेळेचा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. गणेश कडाळे इज द मॅन, हे नाव विसरू नका. पुन्हा एकदा एक षटकार. गोलंदाजी करणारा संघ एक हाती हा सामना जिंकेल. परंतु मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण. एका धावेची गरज आहे. सामना आता बरोबरीत आहे. एक धाव अजूनही पाहिजे जिंकण्यासाठी स्टॅलियन संघाला. गोलंदाज तयार होत आहेत. त्यावेळेस ड्राईव्ह केला. सेन्सिबल क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट आणि हा विनिंग स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक चौकार आलाय आणि सामना जिंकलाय स्टॅलियन संघाने. खूप खूप अभिनंदन. आणि त्यामध्ये महत्वपूर्ण खेळी ती म्हणजे गणेश कडाळे यांची राहिली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला यानंतर एमबी बॉईज लगेच आपण एका ओळीमध्ये मैदानाचा दाबा घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हार्ड लक रोहित ब्लास्टर्स. मॅन ऑफ द मॅच देखील आपण लगेचच या ठिकाणी देणार आहोत आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय